आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे बघा. बारामती विमान अपघात दुर्घटना बघा, इथं बघू शकता तुम्ही. बारामती विमान दुर्घटनेत अतिशय मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर अजितदादा पवारांचा जो अपघात झालेला आहे, तर आरोपी इथं सापडलेला बघा. संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ अतिशय दुःखद बातमी आहे की बघा, बारामती इथं लँडिंग होत असताना विमान दुर्घटनेत 5 जण आणि अजितदादा असे 6 जणांचा मृत्यू इथं ओढावलेला आहे बघा. सर्वात मोठी ही बातमी आहे. आणि इथं मुख्य आरोपी पण सापडला आहे बघा. तांत्रिक कारणांमुळे सुद्धा अशा मोठमोठ्या घटना घडत आहेत बघा. तर अशा मोठी आणि नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला थोडा वेळ अनस्किप करू नका. अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुम्हाला मी आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि असेच अपडेट आणि नवीन बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा बघा. तर मोठं सत्य उघडीस आलेले आहे. जे पायलट आहेत पिंकी माडी आणि जे त्यांचे साथीदार होते बघा, तांत्रिक कारणामुळे ब्लॅक बॉक्समध्ये ही मोठी बातमी समोर आलेली आहे. आणि ब्लॅक बॉक्समधील उघड करण्यामागे बघा CID चौकशी आता चालू आहे बघा. CID चौकशी चालू आहे आणि आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे. आणि CID चौकशीमध्ये बघा, आता सत्य उघडीस आलेलं आहे. 2 आरोपींची नावे समोर आलेली आहेत. 1 ते 2 आरोपींची नावे ही समोर आलेली आहेत बघा. पुढे जशी माहिती येणार आहे तशी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणारच आहे. परंतु आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. आपल्या महाराष्ट्राचे लाडके मंत्री जे आहेत, उपमुख्यमंत्री लाडके, आपल्या महाराष्ट्राचे जे म्हणजे महाराष्ट्र राज्याला जे पुढे विकासाच्या दिशेने घेऊन चालले होते, ते आपले अजितदादा पवार. तर दादांच्या या मृत्यूनंतर सर्व महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरलेली आहे. आणि आताच्या क्षणाची बातमी आहे. तर सर्वात मोठी लेटेस्ट आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. जशी माहिती येणार आहे तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणारच आहे. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला बघा. CID चौकशीमध्ये आता आता काही सत्य उघडत येत आहेत बघा. तर हा दादांचा मृत्यू म्हणजे अपघात नाही तर घातपात झालेला आहे, असं पण बहुतेक जे आहेत ते बहुतेक लोक सांगत आहेत की हा घातपात झालेला आहे. हा काही म्हणजे ॲक्सिडेंट नाही, तर हा जाणून-बुजून केलेला प्रयत्न आहे बघा. पण यामागे कोण आहे, आता याच्यामध्ये मोठी चौकशी सुरू झालेली आहे. जशी माहिती पुढे येईल तशी माहिती मी तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला म्हणजे आपल्या चॅनलवर देणारच आहे. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहेत. सर्वात मोठी लेटेस्ट आणि धमाकेदार अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. आणि जशी माहिती येणार आहे तशी माहिती मी तुम्हाला लगेलग आपल्या चॅनलवर देणार आहे. त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघत चला. आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे, सर्वात मोठी लेटेस्ट आणि ब्रेकिंग न्यूज आहे बघा. त्यामुळे जास्तीत जास्त आता CID चौकशीमध्ये मोठं सत्य उघडच आलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ताईंनी जास्तीत जास्त भावांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. कारण जशी माहिती येणार आहे तशी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन पटापट लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा. मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट आणि नवीन अपडेट मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणार आहे बघा. तर या अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे आणि यामध्ये बघा बरेच लोक जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि जे शरद पवार साहेब आहेत, तर त्यांनीसुद्धा सांगितले की याची जी चौकशी आहे ती सखोल चौकशी आम्ही करणार आहोत आणि आरोपींना आम्ही सोडणार आहोत बघा. जे आरोपी सापडतील त्यांना आम्ही सोडणार. जशी माहिती येणार तशी मी तुम्हाला पुढे देणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्ससह.